नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबबद्दल सांगितलं। यूट्यूब चॅनल ओपन करा, महिलांनी कसं यूट्यूब चॅनल चालवावं किंवा का चालवावं ह्या बाबतीत मी तुमच्यासोबत काल बोलले। पण आजचा व्हिडिओ त्याच्याशी थोडासा रिलेटेड आहे, पण यामध्ये मी दुसऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे ज्या महिला हा व्हिडिओ बघत असतील त्या शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। तुमच्या व्हिडिओज पाहण्यामुळे मला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळतो, माझ्या चॅनलला सपोर्ट मिळतो। त्यासाठी मी जे पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्यांना मी धन्यवाद करते पहिल्यांदा तर, की त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं, मला सपोर्ट करतायत, माझे व्हिडिओ बघतात ते, त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद। तर वळूयात मुख्य विषयाकडे। तर आजचा विषय असा आहे की महिलांनी इंडिपेंडेंट का व्हावं, कोणासाठी व्हावं आणि कसं व्हावं ह्या विषयावर मी आज थोडंसं बोलणार आहे। आणि जसं की मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितले, माझा कुठलाही व्हिडिओ मी स्क्रिप्ट करून किंवा मग मला व्हिडिओमध्ये हे बोलायला हवं किंवा ते बोलायला हवं असं लिहून वगैरे काही घेत नाही। माझ्या मनात जे पण भावना येतात, ज्या पण गोष्टी माझ्या मनातून निघतात त्या मी डायरेक्टली तुमच्यासोबत शेअर करते। असं नाही की हेच सांगायला पाहिजे किंवा तेच सांगायला पाहिजे असं काहीही नाही। समजा हा व्हिडिओ लाईव्ह सुरू आहे आणि जे माझ्या मनातनं येतंय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि या व्हिडिओमधल्या कुठल्याही गोष्टी मी कटकुट करत नाही। फक्त एखादा शब्द चुकीचा निघाला किंवा मग काही आवाज वगैरे आला आजूबाजूचा तर तो फक्त मी कट करते। बाकी कुठलेही माझे बोललेले वाक्य मी कट करत नाही, कुठलेही शब्द मी कट करत नाही। त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा, जेणेकरून माझे व्हिडिओचे वॉच टाईम वाढतील, माझं चॅनल मॉनिटाईज होईल, यासाठी मला तुमची मदत होईल। तर मैत्रिणींनो, मी पण तुमच्यासारखीच एक महिला आहे, मला पण 2 मुलं आहेत, मला पण सासू सासरे नंदा हे सगळ्या गोष्टी आहेत, जाव आहे, माझी पण फॅमिली खूप मोठी आहे। पण तरीही मी यूट्यूब चॅनल ओपन केला। तर याचं मेन रिझन, जे मुख्य कारण आहे ना, ते काय होतं की मला स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं। असं नाही की फक्त पैसा यावा म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं किंवा मग त्याच्यामधनं मला काहीतरी भेटेल म्हणून मी ओपन केलं, असं काहीही नाही आहे। मला माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे होते। माझ्यासारख्या ज्या महिला घरात असतात, घरात बसून असतात, जॉबला जात नाहीत, एज्युकेटेड आहेत किंवा एज्युकेटेड नाही आहेत, जे असेल ते त्यांच्यापर्यंत माझे विचार जावेत। त्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या जर माझ्याकडून माहिती झाल्या तर मला आनंदच होईल आणि यासाठीच मी यूट्यूब चॅनल ओपन केलं। मग मी म्हटलं असंच माझं आयुष्य चालत राहिलं आणि मला असं वाटलं की मी काहीच करत नाही आयुष्यात, तर मग ते आयुष्य कसलं ना। आयुष्य आपण जगताना आपल्यासमोर संघर्ष, आपल्यासमोर प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला अडचणीत टाकतात, या सगळ्या गोष्टी घडतात, त्यालाच आयुष्य म्हणतात। आणि आयुष्यामध्ये फक्त यायचं, शिक्षण करायचं, लग्न करायचं, मुलं करायची आणि त्या मुलांना सांभाळत बसायचं, एवढंच आयुष्य नाही आहे। तर आयुष्यात आणखीन काही गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत। आपण इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे। इंडिपेंडेंट म्हणजे नक्की काय याचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। इंडिपेंडेंट म्हणजे काय की तुम्ही स्वतंत्र होताय, यामध्ये तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतः करताय, स्वतःचा खर्च स्वतः भागवताय किंवा तुमच्यातर्फे काहीतरी घर खर्चाला मदत करताय किंवा स्वतःसाठी काय लागत असेल तर तुम्हाला इतरांकडे मागायची गरज नाही पडते। ह्याला स्वतंत्र महिला म्हणतात। स्वतःचे विचार स्वतः मांडतात, स्वतःला जे वाटेल ते निर्णय एकदम म्हणजे चुटकीसरशी घेतात, त्याला इंडिपेंडेंट वुमन म्हणतात। असं नाही की कमवते म्हणूनच इंडिपेंडेंट वुमन आहे असं वगैरे, तसं काहीच नाही आहे। तर मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवा। जरी तुम्ही घरी बसून असाल तरी तुम्ही काही ना काही घरातल्या घरात काही ना काही बिझनेस स्टार्ट करू शकता, यूट्यूब चॅनलचं करू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त यूट्यूब चॅनलबद्दल तुमच्याशी बोलले, पण फक्त यूट्यूब चॅनल हा एकच मार्ग नाही आहे। बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना म्हणजे कॅमेरासमोर बोलता येत नाही किंवा त्यांना व्हिडिओ शूट करणं जमणार नाही आहे किंवा रोज रोज व्हिडिओज काढणं आणि व्हिडिओज अपलोड करणं हे जमणार नाही आहे। मग त्या महिला दुसऱ्या गोष्टी करू शकतात, जसं की पार्ट टाईम जॉब असेल, फ्रीलान्सिंग असेल,
परत जर तुम्हाला जमत असेल तर घर बसल्या काहीतरी वर्क फ्रॉम होम ऑनलाईन वर्क भेटतात ते करू शकता. किंवा तुम्ही टेलर असाल तर तुम्ही ड्रेसेस ब्लाऊज आणि टेलर जे असतात त्या तर करतातच, हमखास करतात स्त्रिया. परत मॉडेलिंग करणाऱ्या, मेकअप आर्टिस्ट असतात, बऱ्याच महिला असतात. पण काही महिला काय करतात की त्यांच्यामधला जो टॅलेंट आहे ना तो लग्नापुरताच मर्यादित ठेवतात, की लग्नाच्या आधी सर्व काही केलं आणि मग लग्न झाल्यानंतर आपला टॅलेंट त्यांनी सोडूनच टाकला. अशा पण काही महिला असतात की लग्न झाल्यानंतर फक्त घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि नवऱ्याची जबाबदारी एवढ्याच गोष्टी करत राहतात. तर त्या महिलांना मला असं सांगायचं आहे की तेवढ्यात तुम्ही अडकून बसू नका. तुम्हाला इंडिपेंडेंट व्हायचं आहे. फक्त तेवढ्या गोष्टींमध्ये अडकून आयुष्य राहायचं नाही. आयुष्यभर आपल्याला तेच करायचं आहे, चूल मूल आणि घरातली कामं एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि घरातली कामं कधीच संपत नाहीत आणि कधी संपणारही नाहीत. आणि कोण तुम्हाला असं म्हणणार नाही की तू स्वतःसाठी वेळ काढ म्हणून. तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. जरी तुम्हाला कुठलं काम नाही जमते करायला, जॉब नाही जमते करायला, तर स्वतःवरती लक्ष द्या ना तुम्ही स्वतः संसारामध्ये किती गुंतलाय. तुम्ही स्वतःचे केस व्यवस्थित विंचरा, स्वतः टकाटक राहा आणि तुम्ही चांगलं राहिलं तर तुम्हालाच प्रसन्न वाटेल. परत तुम्हाला आतल्या आत म्हणजे नाही का एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आपल्याला. मला तरी होतं. मस्तपैकी केस विंचरा, थोडाफार मेकअप करा, चांगले ड्रेसिंग करा, चांगले कपडे घाला, तर एकदम छान असा कॉन्फिडन्स आतल्या आत तयार होतो की नाही आपण काहीतरी करतोय म्हणून. नाहीतर मग फक्तच घरातली कामं केली आणि मुलांना झोपू घातलं आणि मुलांना चारलं आणि लगेच आपण झोपून घेतो, दुपारची झोप काढली, मग संध्याकाळी उठलं परत स्वयंपाकाला लागलं, इथपर्यंत मर्यादित राहू नका. कारण का आपण कुठला जॉब किंवा कुठलं काम करत असताना किंवा कुठला बिझनेस, घरगुती बिझनेस जरी असला तरी ते काम करत असताना ना जो आनंद आपल्याला मिळतो आणि त्याचबरोबर इन्कमसुद्धा आपल्याला मिळतं, तो हे दुपारच्या झोपेत आणि मुलं सांभाळून घरकामामध्ये नाही आहे. काही महिला असतील, मला त्या महिलांना बोलायचं नाही की ज्या त्यातच समाधान मानतात, घरातली कामं आणि मुलं सांभाळण्यातच समाधान मानतात. त्या महिलांना मी हे सगळं नाही बोलत आहे. पण ज्या महिलांमध्ये खरंच टॅलेंट आहे ना, तर तो टॅलेंट तुम्ही दाखवा. आतल्या आत लपवून ठेवू नका प्लीज. आणि राहिली गोष्ट इंडिपेंडेंट असण्याची, तर ते कोणी तुमच्यावरती बंधन घालू शकत नाही की तू हे करू नकोस किंवा तू ते करू नकोस किंवा तू असं करूच शकत नाही आणि तुला जमणारच नाही. अशा लोकांकडे तर पूर्णपणे 100% दुर्लक्ष करा. मग ती कोणीही असो, त्यांना ठामपणे तुमचं मत सांगा की नाही मला हे जमतंय, मी हे करणार आहे, मला याची आवड आहे आणि मला हे करायचं आहे. हे ठामपणे बोलायला शिका. आणि मी स्वतः एक महिला आहे, मला मुलं आहेत, घरचे आहेत, सासू सासरे आहेत, सगळेच आहेत. पण मी करते ना. मी जर बोलून बसले असते की नाही मी कॅमेऱ्यासमोर कशीच बोलू आणि माझे लहान मुलंच आहे आणि मला कसं जमेल, तर मी आज या व्हिडिओवरती तुमच्यासोबत बोलत असते का? तर मला ह्या माझ्या एका उदाहरणावरून तुम्हा सर्वांना ही गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तुमच्या आतला टॅलेंट ओळखा, तुम्ही इंडिपेंडेंट व्हा, तुम्ही स्वतःचं काहीतरी निर्माण करा. आणि आणखीन एक गोष्ट, ज्या वयस्कर महिला असतील, ज्या माझे व्हिडिओ बघत असतील, ज्यांच्या मुली लग्नाला आल्या असतील किंवा कॉलेजला असतील किंवा लग्नाच्या वयात असतील किंवा लग्न ठरलं असेल, तर मला त्या बायकांना, त्या पॅरेंट्सला हे सांगायचं आहे की तुम्ही मुलीचं लग्न होण्यासाठी त्या मुलीला काय काय गोष्टी शिकवता. तिला स्वयंपाक शिकवता, कोणाशी कसं बोलायचं ते शिकवता, परत चालीरीती परंपरा शिकवता, सगळ्या गोष्टी शिकवता. पण तुम्ही तिला ही गोष्ट शिकवत नाही की म्हणजे जर इन फ्युचर, सगळ्यांसोबतच तसं होतं असं मला म्हणायचं नाही, पण काही महिला अशा असतात ज्यांना लग्नानंतर घरासाठी पण संघर्ष करावा लागतो, सासरी घरात राहण्यासाठी पण संघर्ष करावा लागतो. सासरची लोक त्यांना टॉर्चर करत राहतात की हे घरात तू राहायचं नाही किंवा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर मग जर तिचं त्या मुलीचं शिक्षण पूर्ण असेल, जर ती कुठेतरी जॉब करत असेल, तर तिला कोणाच्याही पुढे हातपाय पसरवायची गरज पडणार नाही. आणि जर तुम्ही तिचं शिक्षण सोडून, तिचा जॉब सोडून तिला लग्न करण्यासाठी भाग पाडताय की समाज काय बोलेल, 4 लोक काय बोलतील, तर मग जर समजा तिने जॉब, काम सगळं सोडून लग्न केलं आणि त्यानंतर तिच्यावरती अशी परिस्थिती आली की तिला घर सोडावं लागते किंवा नवऱ्यानेच तिला सोडलं किंवा तिचा डिवोर्स झाला, तर मग तिने काय करायचं? तुम्ही फक्त स्वयंपाक शिकवण्यात आणि लग्न करून म्हणजे भांडणं जरी झाले तरी पण तिथं त्या घरच्यांना, सासरच्याला समजून त्यांच्या घरात राहणं, त्रास स्वतः सहन करत राहणं,
ह्याच्यामध्येच तुम्ही महानता मानताय, हे तुमचे संस्कार आहेत असं तुम्ही म्हणताय. पण त्या मुलीचं आयुष्य नाही आहे का? ज्या मुलीला तुम्ही त्या संसाराच्या अंधारात ढकलून देताय, त्या मुलीचं स्वतःचं काही नाही आहे का? आणि जर ती शिकलेली असेल, तिचा जॉब सुरू असेल, ती कुठेतरी वर्किंग असेल, कुठून तरी तिला 4 पैसे कमवायचं ज्ञान असेल, ती कमवत असेल, तर मग तिला कोणाचीच हिंमत होत नाही. पहिली गोष्ट तर कमवणाऱ्या महिलेला घरातनं बाहेर हकलण्याची किंवा तिला म्हणजे घरच्यांनी सासरच्यांनी टॉर्चर करण्याची हिंमत होत नाही. कारण त्यांना माहिती आहे ही कमवते. जरी हिला आपण घरातनं बाहेर काढलं किंवा तिला टॉर्चर वगैरे केलं तर ती स्वतः सेपरेट राहील. स्वतःचा खर्च ती भागवू शकते, मुलांचा खर्च भागवू शकते, ती स्वतः तिच्या लाईफमध्ये कमवून खाऊन राहू शकते. उलटं आपल्या इथे राहते त्यापेक्षा चांगलं राहू शकते. ही गोष्ट सासरच्यांना माहीत असते, म्हणून त्या अशा महिलांना कधीच त्रास देत नाही. आणि जरी देत पण असतील तर मग त्या महिलांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, कमवत आहेत आणि त्या स्वतःला सांभाळू शकतात आणि त्यांच्या मुलांना देखील सांभाळू शकतात. तर ह्या पॅरेंट्स ज्या आहेत ना, लग्न करण्याच्या फोर्स करतात जे मुलींना की लग्न करून टाक असं तसं हे ते, त्या पॅरेंट्सनी ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा. आपल्या मुलीला पहिले तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवा, कुठेतरी जॉब करू द्या. ती जर पैसे कमवण्याचा हट्ट करत असेल तर तिला कमवू द्या, बिनधास्त तिला जॉबला पाठवा, तिला शिक्षण पूर्ण करायचं करू द्या. लग्न काय होतच राहील, आज ना उद्या लग्न करायचंच आहे, सगळेच करतात. तर तुम्ही तुमच्या मुलीचं शिक्षण आणि जॉब सोडून जर लग्न करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. तिला तिच्या आधी पायावर उभं करा, त्यानंतर तिच्या लग्नाचा विचार करा. ती जर स्वतःच्या पायावर उभी असेल तर तिला इन फ्युचर पुढे आयुष्यात जाऊन त्रास कमी होईल किंवा मग त्रास होणारच नाही याची गॅरंटी मी सांगते. कारण मी या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मला माहिती आहे की जॉब नसणाऱ्या महिलांना, ज्यांच्याकडून काहीच इन्कम सोर्स नाही येते, अशा सुनांना घरात कशी वागणूक दिली जाते याविषयी मला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे मला सगळ्या महिलांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर जॉब करत असाल आणि तुमचं जर लग्न ठरलं असेल तर जॉब सोडू नका. आणि जरी सोडला तरी लग्नानंतर लगेच वर्किंग राहा. काहीही असो, आपण म्हणतो की जाऊ दे 2-4 महिने जाऊ दे, 6 महिन्यानंतर मी जॉईन करेल वगैरे. काम सोडून एकदा तुम्ही घरात गुंतलात ना की मी गुंतूनच राहाल तुम्ही. परत तुम्हाला बाहेर निघणं कठीण होऊन जाईल. आणि इंडिपेंडेंट आणि तुमचं शिक्षण वगैरे त्याचा काहीही, तुमच्या डिग्र्यांचा काहीही उपयोग होणार नाही. तर हीच गोष्ट समजावून सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आजचा. कदाचित काही महिलांना, काही पॅरेंट्सला माझा राग पण आला असेल अशा माझ्या बोलण्यावरून, पण मी त्यासाठी माफी मागते. पण ही गोष्ट खरीच आहे आणि सगळ्या महिलांना मला हीच गोष्ट सांगायची होती व्यवस्थितपणे. आणि मागे पण मी 2-3 व्हिडिओमध्ये या गोष्टी समजावून सांगितल्यात. आता किती महिलांनी त्या मनावर घेतल्यात आणि किती नाही ते मला माहीत नाही. पण माझा प्रयत्न म्हणजे मी नेहमी सांगत राहील आणि नेहमीच या टॉपिकवर व्हिडिओ बनवत राहील. कारण मी जे अनुभवलं आहे ते इतर महिलांनी अनुभवू नये असं मला वाटतं आहे. आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते आणि माझ्या अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकवण देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा. आणि तुमच्यासारखंच मी पण इंडिपेंडेंट होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि याच्यामध्ये मी सक्सेस होईल याची मला 100% गॅरंटी आहे. आणि तुम्ही महिला मला नक्कीच सपोर्ट कराल हे सुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे असेच सपोर्ट करत राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा. आणखीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात उद्या आपण. तोपर्यंतसाठी बाय बाय.